नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय नागरिकशास्त्र पाठ 6 मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्ये या पाठाचा अभ्यास करणार आहोत. प्रस्तावना. मागील पाठात संविधानाने दिलेल्या हक्कांचा आपण अभ्यास केला. त्यातून भारतीय नागरिकांना कोणते हक्क असतात हे समजले. एवढेच नव्हे तर हक्कांना न्यायालयाचे संरक्षण असते हेही आपण शिकलो. मूलभूत हक्कांचे आपल्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनातील महत्त्वही लक्षात आले. या पार्श्वभूमीवर आपण मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय हे आपण या पाठामध्ये समजून घेऊ. या पाठातील अभ्यास घटक आहेत: मार्गदर्शक तत्वांचा समावेश का केला, काही महत्त्वाची मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्ये. मूलभूत हक्क शासनाच्या अधिकारावर निर्बंध घालतात. उदाहरणार्थ, शासन आणि नागरिकांमध्ये जात, धर्म, वंश, भाषा व लिंग यावर आधारित भेद करू नये. कोणालाही कायद्यापुढील समानता व कायद्याचे समान संरक्षण नाकारू नये. कोणत्याही व्यक्तीचे जीवित हिरावून घेऊ नये. धार्मिक कर लादू नयेत. शासनाने काय करावे याविषयीच्या काही सूचना संविधानाने स्पष्ट केल्या आहेत. या सूचनांचा हेतू म्हणजे संविधानाच्या उद्देशिकेत जी उद्दिष्टे स्पष्ट केली आहेत ती प्राप्त करण्यासाठीचे मार्गदर्शन होय. म्हणूनच या सूचनांना मार्गदर्शक तत्वे असेही म्हटले जाते. पहा की शासनाने काय करावे याविषयीच्या काही सूचना संविधानाने स्पष्ट केल्या आहेत आणि या सूचनांचा हेतू म्हणजे संविधानाच्या उद्देशिकेत जी उद्दिष्टे स्पष्ट केली आहेत ती प्राप्त करण्यासाठीचे मार्गदर्शन होय आणि म्हणूनच या सूचनांना मार्गदर्शक तत्वे असे म्हटले जाते. सुरुवातीचा मुद्दा आहे मार्गदर्शक तत्वांचा समावेश का केला. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा या देशात सुव्यवस्था निर्माण करण्याचे, सुरळीत राज्यकारभार करण्याचे मोठे आव्हान होते. दारिद्र्य, मागासलेपणा, निरक्षरता दूर करून देशाची घडी नीट बसवायची होती. राष्ट्रबांधणीचे कार्य करायचे होते आणि त्यासाठी नवनवीन धोरणे आखणे, त्यांची अंमलबजावणी करणे आवश्यक होते आणि लोकांच्या कल्याणाचे उद्दिष्ट साध्य करायचे होते. पहा, मार्गदर्शक तत्वांचा समावेश का करण्यात आलेला होता तर भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा या देशात सुव्यवस्था निर्माण करण्याचे, सुरळीत राज्यकारभार करण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर होते. तसेच दारिद्र्य, मागासलेपणा, निरक्षरता दूर करून देशाची घडी नीट बसवायची होती आणि राष्ट्रबांधणीचे कार्य करायचे होते. त्यासाठी नवनवीन धोरणे आखणे, त्यांची अंमलबजावणी करणे आवश्यक होते आणि लोकांच्या कल्याणाचे उद्दिष्ट साध्य करायचे होते. तसेच पहा की भारताचे एका नव्या विकसित व प्रागतिक देशात रूपांतर करायचे होते. त्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाने कोणत्या विषयांना प्राधान्य द्यावे, लोककल्याणासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात हे संविधानाने मार्गदर्शक तत्वांद्वारे स्पष्ट केले आहे. राज्यांच्या धोरणाचे ते आधार बनवले. प्रत्येक मार्गदर्शक तत्वात राज्याच्या धोरणासाठी एक विषय आहे आणि त्या विषयाच्या अनुषंगाने नवीन धोरण आखावे अशी अपेक्षा संविधानकारांनी व्यक्त केली आहे. सर्व धोरणे एकदम व एकाच वेळी राबवायची झाल्यास त्यासाठी खूप आर्थिक पाठबळ लागेल हे संविधानकारांनी जाणले होते. म्हणूनच त्यांनी मार्गदर्शक तत्वे शासनावर मूलभूत हक्कांप्रमाणे बंधनकारक केली नाहीत. राज्यांनी हळूहळू पण ठामपणे त्यांची अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. काही महत्त्वाची मार्गदर्शक तत्वे
पहा की शासनाने उपजीविकेचे साधन सर्वांना उपलब्ध करून द्यावे. स्त्री व पुरुष असा भेद त्याबाबत करू नये. स्त्री व पुरुषांना समान कामासाठी समान वेतन द्यावे. लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपाययोजना कराव्यात. पर्यावरणाचे रक्षण करावे. राष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांचे म्हणजेच स्मारके, वास्तू यांचे संरक्षण करावे. समाजातील दुर्बल घटकांना विशेष संरक्षण देऊन त्यांना विकासाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. वृद्धपकाळ, अपंगत्व, बेकारी यांपासून नागरिकांचे संरक्षण करावे. भारतातील सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा करावा. तुम्हाला परीक्षेसाठी याच्यावर प्रश्न येतो, काही महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे कोणती आहेत? तर त्याचं उत्तर काय आहे? शासनाने उपजीविकेचे साधन सर्वांना उपलब्ध करून द्यावे. स्त्री व पुरुष असा भेद त्याबाबत करू नये. स्त्री व पुरुषांना समान कामासाठी समान वेतन द्यावे. लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपाययोजना कराव्यात. पर्यावरणाचे रक्षण करावे. राष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांचे म्हणजेच स्मारके, वास्तू यांचे संरक्षण करावे. समाजातील दुर्बल घटकांना विशेष संरक्षण देऊन त्यांना विकासाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. वृद्धापकाळ, अपंगत्व, बेकारी यांपासून नागरिकांचे संरक्षण करावे आणि भारतातील सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा करावा. ही काय आहेत? तर मार्गदर्शक तत्त्वे आहेत. तसेच पहा की मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत हक्क या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत हक्क या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मूलभूत हक्कांमुळे नागरिकांना अत्यावश्यक असे स्वातंत्र्य मिळते, तर मार्गदर्शक तत्त्वे लोकशाही रुजावी म्हणून पोषक वातावरण निर्माण करतात. अर्थात एखादे मार्गदर्शक तत्त्व शासनाने राबवले नाही तर त्या विरोधात आपल्याला न्यायालयात जाता येत नाही, परंतु विविध मार्गांनी शासनावर दबाव आणून धोरण आखण्याचा आग्रह आपण धरू शकतो. पहा की मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत हक्क या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मूलभूत हक्कांमुळे काय होते? तर मूलभूत हक्कांमुळे नागरिकांना अत्यावश्यक असे स्वातंत्र्य मिळते, तर मार्गदर्शक तत्त्वे लोकशाही रुजावी म्हणून पोषक वातावरण निर्माण करतात. त्यानंतरचा मुद्दा आहे मूलभूत कर्तव्ये. लोकशाहीत नागरिकांवर दुहेरी जबाबदारी असते. एकीकडे त्यांना संविधानाने दिलेल्या हक्कांबाबत जागरूक राहावे लागते. हक्कांवर अयोग्य मर्यादा येणार नाहीत याबाबत दक्ष असावे लागते. तर दुसरीकडे काही कर्तव्ये आणि जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात. सर्व भारतीयांचे कल्याण व्हावे म्हणून संविधानाने मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वे यातून अनेक तरतुदी केलेल्या आहेत. पहा की नागरिक त्यांची मूलभूत कर्तव्य जोपर्यंत पार पाडत नाहीत तोपर्यंत शासनाने केलेल्या सुधारणांचे लाभ सर्वांना मिळत नाहीत. उदाहरणार्थ स्वच्छ भारत अभियानाखाली शासनाने स्वच्छतेचे अनेक उपक्रम राबवले, परंतु सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता निर्माण करण्याच्या सवयी लोकांनी बदलल्या पाहिजेत. भारतीय नागरिकांना आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव व्हावी म्हणून संविधानात मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. पहा की भारतीय नागरिकांना आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव व्हावी म्हणून संविधानात मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्ये पुढील प्रमाणे: प्रत्येक नागरिकांनी संविधानाचे पालन करावे. संविधानातील आदर्शांचा, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा आदर करावा. स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा देणाऱ्या
आदर्शांचे पालन करावे. देशाचे सार्वभौमत्व, एकता व अखंडत्व सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असावे. आपल्या देशाचे रक्षण करावे. देशाची सेवा करावी. सर्व प्रकारचे भेद विसरून एकोपा वाढावा व बंधुत्वाची भावना जोपासावी. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणतील अशा प्रथांचा त्याग करावा. आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे जतन करावे. नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करावे. सजीव प्राण्यांबद्दल दयाबुद्धी बाळगावी. वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासू वृत्ती अंगी बाळगावी. सार्वजनिक मालमत्तेचे जतन करावे. हिंसेचा त्याग करावा. देशाची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक कार्यात उच्चत्वाची पातळी गाठण्याचा प्रयत्न करावा. 6 ते 14 वयोगटातील आपल्या पाल्यांना पालकांनी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. ही काय आहेत तर भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्य. तुम्हाला परीक्षेसाठी असा प्रश्न येतो, भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्य कोणती आहेत? तर प्रत्येक नागरिकांनी संविधानाचे पालन करावे. संविधानातील आदर्शांचा राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा आदर करावा. स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शांचे पालन करावे. देशाचे सार्वभौमत्व, एकता व अखंडत्व सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असावे. आपल्या देशाचे रक्षण करावे. देशाची सेवा करावी. सर्व प्रकारचे भेद विसरून एकोपा वाढावा व बंधुत्वाची भावना जोपासावी. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणतील अशा प्रथांचा त्याग करावा. आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे जतन करावे. नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करावे. सजीव प्राण्यांबद्दल दयाबुद्धी बाळगावी. वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासू वृत्ती अंगी बाळगावी. सार्वजनिक मालमत्तेचे जतन करावे. हिंसेचा त्याग करावा. देशाची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक कार्यात उच्चत्वाची पातळी गाठण्याचा प्रयत्न करावा. आणि 6 ते 14 वयोगटातील आपल्या पाल्यांना पालकांनी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. पहा, तुम्हाला हे चित्र दिसत आहे. ते चित्र पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 85 वरती आहे. या चित्रांमध्ये कोणत्या कर्तव्याचे पालन होत नाही असे तुम्हाला वाटते? या चित्रांमध्ये कोणत्या कर्तव्यांचे पालन होत नाही असे तुम्हाला वाटते? पहा, वास्तूवर नाव टाकणारा मुलगा, तसेच लिंबू मिरची लटकवलेले, बसची तोडफोड आणि रस्त्यावर कचरा टाकणारी महिला, ही सर्व चित्रे तुम्हाला दिसत आहेत. यामध्ये कोणत्या कर्तव्याचे पालन होत नाही? याचं उत्तर आहे वास्तूवर नाव टाकणारा मुलगा. आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे जतन करावे, या कर्तव्याचे पालन येथे होत नाही. पहा, वास्तूवर नाव टाकणारा मुलगा, याच्यामध्ये कोणत्या कर्तव्याचे पालन होत नाही? तर आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे जतन करावे, या कर्तव्याचे पालन येथे होत नाही. तसेच पहा की लिंबू मिरची लटकवलेले, या चित्रामध्ये कोणत्या कर्तव्याचे पालन होत नाही? तर वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासू वृत्ती अंगी बाळगावी, या कर्तव्याचे पालन येथे होत नसल्याचे दिसते. त्यानंतरचे चित्र आहे बसची तोडफोड. यावरून कोणत्या कर्तव्याचे पालन होताना दिसत नाही? तर सार्वजनिक मालमत्तेचे जतन करावे, हिंसेचा त्याग करावा, या कर्तव्याचे पालन येथे होत नसल्याचे दिसते. आणि त्यानंतरचे चित्र आहे रस्त्यावर कचरा टाकणारी महिला. या चित्रावरून कोणत्या कर्तव्याचे पालन होत नाही?
तर आपल्या पर्यावरणाचे जतन करावे या कर्तव्याचे पालन येथे होत नसल्याचे दिसते. अशा प्रकारे भारतीय संविधानाच्या उद्दिष्टांची आणि वैशिष्ट्यांची ओळख आपल्याला या पाठ्यपुस्तकातील सुरुवातीच्या प्रकरणांमध्ये झाली. भारतीय नागरिकांचे हक्क, या हक्कांना असणारे संरक्षण यांचाही विचार आपण केला. आपली मूलभूत कर्तव्य कोणती आहेत हे आपल्याला समजले. हा तुमचा आजचा अभ्यास आहे. प्रश्न 1, संविधानातील काही मार्गदर्शक तत्वे पाठ्यपुस्तकात दिली आहेत ती कोणती? प्रश्न 2, मूलभूत कर्तव्य कोणती आहेत? या 2 प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी विषयाच्या वहीमध्ये लिहायची आहेत. हा तुमचा आजचा अभ्यास आहे.